नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 178, 26 जून. शुष्क वादरतः केचित. पंचसाधन प्रचारकांना थोड्याफार फरकाने येणारा हा अनुभव असतो की ज्यांना अजिबात अग्निहोत्र करायचे नसते ते हमखास शुष्क चर्चा करतात, प्रसंगी वितंडवादसुद्धा घालतात. फक्त अशा वेळी प्रचारकाने आपला संयम व तोल सुटू न देता शांतपणे उत्तर देत राहायचे असते किंवा पूर्ण दुर्लक्ष करायचे असते. अतिसामान्य प्रश्न म्हणजे धूर जाळ आहे, प्रदूषण मुक्तता कशी होणार, त्यातनं धूर तर निघतो, हा प्रश्न आपण जसं काही शास्त्रज्ञ असलेल्या आविर्भावात लोक बोलत असतात. आपण सप्रमाण काही सांगून काही उपयोग नसतो. पण एक गोष्ट त्रिवार सत्य की अशा वेळी स्त्री कधीही तोंडावर पडू देत नाहीत. छान प्रत्युत्तर सुचते, समोरचाच तोंडावर पडतो. पूर्वी 12 ते 15 वर्षापूर्वी ते 15 वर्षे जवळजवळ मी आणि सौ विद्या ताठे आम्ही दोघी मिळून प्रचार करत होतो. रोजच कुठं ना कुठं प्रचाराला जायचो. 2 बायका म्हणून कधी कुठे आमची फजिती झाली नाही, उलट कौतुकच व्हायचे. पण वाकडे लावणारे मात्र जागोजागी भेटायचे. एकदा आम्ही हा विषय श्रीकांतजी महाराजांना बोललो, पण अशी वेळ आली तर एक मैलाचा दगड समजा आणि त्याला वगळून किंवा डावलून काम चालू ठेवा असं त्यांनी आम्हाला सुचवलं. आम्ही तसेच करायचे ठरवले आणि तसे अनुभवही येत गेले. एकदा आम्ही मोडलीमच्या शाळेत प्रचाराला गेलो. खेडेगाव पण पंचक्रोशीतील मोठी शाळा. मुख्याध्यापकांनी शाळा सुटल्यावर आम्हाला 1 तास सगळ्या शिक्षकांना सांगा असं दिसलं. त्यांचा मोठा स्टाफ होता. आमचे अजून सांगून सगळ्यांना छान सांगून झालं. सांगून होतच होतं तोवर एक जण म्हणाला, मी जैन आहे, आम्हाला हे काही मान्य नाही. केवढे मोठं विश्व आहे आणि एवढंच तुमचं अग्निहोत्र काय प्रदूषण घालवणार आहे. आम्ही ठीक आहे म्हणालो, पण विचारले की तुम्ही कधी आजारी पडला का हो. तर ते म्हणाले, हा काय प्रश्न आहे, माणूस आहे म्हणजे पडणारच की. मग तरी आम्ही शांतपणेच विचारत राहिलो, मग डॉक्टरकडे जाता का. ते म्हणाले हो. मग त्यांना सांगता का मी जैन आहे, मला अमुक औषध म्हणजे द्या. तर ते म्हणतात, हे डॉक्टर का काय सांगायचं आहे, म्हणजे मग तिथं चालतं. मग तरी आम्ही अजूनच त्याच्यापुढं विचारलं की त्याला असं सांगता का मी माझं वजन काय आहे, मी पुरुष आहे का स्त्री आहे, तेवढं ह्याचा काय संबंध, मला जास्त डोस लागतो का काय, ती डोसचा आणि याचा काही जातीचा आणि पातीचा संबंध असतो का, वजनाचा वयाचा संबंध असतो का, असं त्यांनीच आम्हाला प्रश्न विचारले. मग म्हणलं असं कधी असतं का असं विचारल्यावर त्याला मग म्हणलं, अहो बघा मग तुम्हीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. तर तो म्हणला, म्हणजे अहो प्रदूषणाला जातपात धर्म कळत नसतो. तुम्ही जैन आहात का बिन जैन आहात, का ब्राह्मण आहात का मुस्लिम आहात, ह्याला महत्त्व नाही. अग्नीवर अन्न शिजवताना का दुसऱ्या कशावर शिजवता. आणि दुसरे म्हणजे जग कितीही मोठे असले तरी तुम्ही तुमच्याच विश्वात जगता ना, त्या सगळ्या जगात जगायला जाता व त्याच आपल्या सुरक्षित विश्वासाठी हे करायचं असं ठासून सांगितलं आणि त्याला ते पटलं. तो खूपच अंतर्मुख झाला, तोंडावर पडला होता पण एकदम सचिंत झाला. आणि मग त्यांनी स्वतः काही सुरू केलं नाही, पण त्याने अनेकांना आमच्याकडं पुढं पाठवलं. पत्रक घेऊन आमच्याकडे यायचे आणि सांगायचे ह्या सरांनी पाठवले. म्हणजे इथं शुष्कवाद थोडा कारणी लागला, पण केवळ श्रीकृपेमुळे निरुत्तर मात्र व्हायची वेळ कधीही आली नाही आणि एक चांगला अनुभव आला. आणि हे असे अनुभव प्रचाराला गेल्यावर वारंवार येत असतात. धन्य गुरुकृपा आणि धन्य वैदिक धर्म.